हा, आता आपण बघतोय टोरिसेली लॉ. बघते तू आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिकवण्याची इच्छा होती, नाहीतर काय सांगायचं. टोरिसेली लॉ. टोरिसेली लॉ म्हणजे इफ्लक्स वेलॉसिटी. टोरिसेली लॉ म्हणजेच काय? इफ्लक्स वेलॉसिटी. इफ्लक्स वेलॉसिटी म्हणजे काय? कितीच्या स्पीड मध्ये पाणी बाहेर पडेल. एखाद्या टँकरला जर मी ओल केलं तर ओल केल्यानंतर तो कितीच्या स्पीड मध्ये बाहेर पाणी फेकेल. स्पीड ऑफ ए वॉटर किंवा लिक्विड फ्रॉम ओरिफाइस. ओरिफाइस. ओरिफाइस म्हणजे काय? स्मॉल ओपनिंग. ओरिफाइस म्हणजे काय असतं? स्मॉल ओपनिंग. त्या स्मॉल ओपनिंग मधून कितीच्या रेटने पाणी बाहेर पडेल हे सांगण्यासाठी टोरिसेली आला होता. एवढं सांगण्यासाठी टोरिसेली आला होता. शेवटचा टॉपिक आहे या चॅप्टरचा. मग बाकी याच्या रिलेटेड क्वेश्चन्स आणि काही राहील सोमवारी. बघा मग आता हा तुमचा कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये काय केलं तुम्ही? पाणी टाकलं गपचूप. हे ग्राउंड नाही. तुम्ही इथं छोटेसे एक होल केलं. सपोज छोटासा होल केल्यावर काय जाईल? हा प्रोजेक्टाईल पाथ मध्ये बाहेर पडेल असा, बरोबर ना? इथून इथपर्यंत जे काय असणार ते रेंज असेल आणि कितीच्या स्पीड मध्ये बाहेर पडतो ते आपल्याला काढून द्यायचंय. प्रत्येक ठिकाणचं जर मी इथं होल केलं असतं वेगळं आलं असतं, इथं होल केलं असतं वेगळं आलं असतं. जसं जसं माझं होल आहे वरती किती पाणी आहे मॅटर करतं. माझं वरती ओपनिंगच्या वरती किती पाणी आहे हे आपल्याला मॅटर करतं. कळालं का? मग या साईडला आपण 1 म्हणून या साईडला आपण 2 म्हणून. तोच उद्योग आपल्याला 1 आणि 2 शिवाय आपल्याला आवडतच नाही. या साईडला 1 म्हटलं म्हणजे इथला एरिया काय झाला? A1. वेलॉसिटी काय झाला? V1. आणि प्रेशर काय झाला? P1. आणि काय व्हॉल्यूम काय झालं? V1. सिमिलरली A2, V2, P2 आणि V2. बरोबर ना? आता मला सांगा याची ओपनिंग आणि इकडचं एरिया A1 कसं आहे? खूपच जास्त मोठा आहे कम्पॅरेटिव्हली. म्हणून तुम्ही म्हटलं A1 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन A2. मग असं म्हणू शकतो आपण V1 इज व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन V2. म्हणजेच काय म्हणू शकतो? V1 कॅन बी निग्लेक्ट. V1 चा जो काही स्पीड आहे त्याचा काही फरकच पडणार नाही. एकदम स्लो खाली येणार तो आणि पटकन पाणी बाहेर जाणार आहे. V1 ला आपण काय करू शकतो? निग्लेक्ट करू शकतो. काय डाऊट आहे? आता मला सांगा इथं जो वरती प्रेशर बाहेर आहे ना, ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे. P1 कुठे आहे? बाहेर आहे म्हणजे P0 आहे. आणि P21 कुठे आहे? बाहेरच आहे ना. P21 कुठे आहे? बाहेरच आहे. P21 कुठे आला? P0 आहे. बस काय डाऊट आहे? समजलंय काय काय घेतलं काय काय नाही? बस एवढंच कळणं गरजेचं. आणि बाय द प्रिन्सिपल ऑफ पटकन कोणाचं घ्यायचं आहे? बर्नौलीज. काय सांगितलं त्याने असं सांगितलं होतं P प्लस 1/2 रो V² प्लस रो GH काय म्हणतो माझा? कॉन्स्टंट. मग तुम्ही तेच म्हटलं मग P1 प्लस 1/2 रो V1² प्लस रो GH1 बरोबर. हा P2 प्लस 1/2 रो V2² प्लस रो G. आणि आपल्याला कळून चुकलंय ना. V1 काय होणार आहे? कॅन्सल होणार. म्हणजे ही टर्म तर कॅन्सल आउट होणार आहे. P1 P2 पण कॅन्सल होतील. P1 P2 पण का कॅन्सल होतील? कारण की ऍटमॉस्फिअर. काय उरतं मग आता इथं? रो GH1 बरोबर काय 1/2 रो V2² प्लस काय रो GH2. काय कळालं रे? कळालं तुमचा? रो 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 कॅन्सल झाला. आता काय राहिलं तुमचं? आता मला वेलॉसिटी काढायचे. हा आता राहिला प्रश्न H2 आणि H. इथं राहिलं H2 आणि इकडचं काय H1. आपण हाईट कुठून मेजर करतो? हाईट कुठून मेजर करतो? जिथून मोजायला सांगितलं तिथून. हा कुठून? फ्री सरफेस पासून मेजर करतो. म्हणजे याचा फ्री सरफेस इथून राहील. हे काय राहील मग तुमचा H1. इथं जर मी म्हटलं H2 बघा हा H2 ना. H2 ची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 0. कारण की एअर स्पेस तिथंच आहे. फ्री सरफेस तिथंच आहे. H2 ची व्हॅल्यू काय झाली? 0. म्हणजे ही टर्म तर पूर्णच गेली. ही टर्म काय झाली? पूर्ण गेली. म्हणजेच काय उरलं तुमचं आता फक्त
GH1 बरोबर काय 1/2 V2 काय डाऊट आहे? कळालं का? मग तुमचा 8 इकडे शिफ्ट झाला म्हणजे V2 चा स्क्वेअर बरोबर काय रे 2GH1 म्हणजेच V2 इजवड काय रे अंडर रूट ऑफ 2GH. म्हणजेच काय कळालं जेवढं वरती पाणी राहील V2 तेवढाच डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल अंडर रूट ऑफ H. वरती जेवढं पाणी तेवढा जोरात तो खाली जाईल. कळालं? समजलं? इफ्लक्स व्हायसाठी कळालं? टोरिस लॉ आला तर 2 मार्क लिहितो एकदम सिंपल. त्यासाठी तुम्हाला बर्नॉल प्रिन्सिपल आठवलं पाहिजे. क्लिअर आहे? थांबूया बाबतीत.